गेली 21 वर्षे घेत येतो. हे 22वे वर्ष आहे आणि 22व्या वर्षी आपल्या कुपवाडला ही स्पर्धा होती आहे. आपल्या चेंबरमध्ये जो बॅडमिंटन हॉल आहे त्या हॉलमध्ये याच्यासाठी जवळजवळ 250 ते 300 प्लेयर्स इथे येणार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची ही टुर्नामेंट अरेंज केलेली आहे. प्रत्येक वर्षी आमच्याबरोबर एन जी कामत सर असायचे, यावेळेला ते नाही आहेत, पण त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं जवळजवळ 160च्या वर ट्रॉफीज दिल्या जात आहेत त्यांच्या आठवणीसाठी आणि या चेस प्लेयरसाठी. एकूणात 222 बक्षिसं देत आहेत. 2 लाख रुपयाची बक्षिसं आहेत. त्यातली 86 ही कॅश प्राइजेस आहेत आणि उरलेली ही ट्रॉफीच्या स्वरूपात असणार आहेत. 2 आपल्याकडे इंटरनॅशनल ग्रँड मास्टर येत आहेत. कोल्हापूरचे सम्मेत शेटे आणि सांगलीचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत ते समीर कटमाळे, ही दोघंही मंडळी इथं असणार आहेत. त्या दिवशी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होतं आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे की बक्षीस वितरणाला कलेक्टर साहेब मिळत आहेत का, कारण आत्ताच ते रुजू झालेले आहेत, त्यांची अजून आम्हाला वेळ मिळालेली नाही. सकाळी सगळ्या प्लेयर्ससाठी कोटीभास्कर बिल्डर्सतर्फे इथं नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे आणि ह्या एका दिवसाच्या म्हणजे 12 एप्रिलला एका दिवसात या ज्या काही स्पर्धा होणार आहेत याच्यासाठी खूप मोठी एक रचना लागते. ती सगळी रचना करण्यासाठी नूतन बुद्धिबळ मंडळ आणि सूरज फाउंडेशन या दोघांच्या वतीनं इथं असलेले संगीता पागनीस मॅडम असतील, चिंतामणी लिमयत, कोटीभास्कर सर आहेत आणि इथले विनायक जोशी आणि आमचे वायचळ सर, दीपक वायचळ, ही सगळीच मंडळी इथं कामाला लागलेली आहेत. या स्पर्धा यशस्वी करणं हे आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. सांगली हे भाऊसाहेब पडसलगीकरांच्या नंतर चेससाठी खूप प्रयत्न करून आम्ही जिवंत ठेवणे, त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्या पूर्तता करण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याला चांगलं यश मिळतं आहे. प्रवीण शेठ लोंकड यांनी या स्पर्धेसाठी प्रत्येक वेळेला चांगला हात दिलेला आहे. यावर्षी त्यांनी आता 2 लाख रुपयाची ही बक्षिसं देऊन आम्हाला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. तर या चांगल्या स्पर्धा होण्यासाठी आपली सगळ्यांना विनंती की हे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचवावी व या स्पर्धा पूर्णतः यशस्वी कराव्यात. धन्यवाद.